हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आपल्या सीमा जेंटे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। सर्वात पहिल्यांदा तर आहे ना, तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणेल मी, कारण आपले जेवढे मागचे व्हिडिओज आहेत ना, त्या व्हिडिओजला तुमचं खूप सारं प्रेम मिळालं। त्या व्हिडिओजमध्ये मी माझं घरातलं थोडंसं टेन्शन तुमच्याशी शेअर केलं होतं, परंतु तुमच्याकडून सगळ्यांकडून मला इतका छान सपोर्ट मिळाला, कमेंट्स मिळाल्या। काही मैत्रिणींनी मला पर्सनली कॉल देखील करून माझ्याशी बोलल्या की तू काही टेन्शन घेऊ नको, काम व्यवस्थित कर, बघता येईल पुढे कसं आहे ते। तर बऱ्याचशा मुली आहेत ना, माझ्याशी कनेक्ट होतात, मैत्रिणी माझ्या विचारांशी कनेक्ट होतात, कारण मी जे काही बोलते कुठे ना कुठेतरी त्यांना देखील ते पटत असतं। किंवा तुमच्या सगळ्या मैत्रिणींबद्दल पण मी जे काही सांगत असते, मागच्या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलले होते, सेव्हिंगबद्दल बोलले होते, काम करण्याबद्दल बोलले होते, त्या देखील व्हिडिओला ना माझ्या मैत्रिणींचा खूप छान असा प्रतिसाद मिळाला। आणि माझ्या व्हिडिओमधले ते जे काही मी मेसेज दिले होते ना, ते बघून माझ्या काही पूर्वीच्या मैत्रिणी आहेत ज्या आता काम करत नाहीये, त्यांना देखील खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांनी देखील डोक्यात विचार घेतला की आपण काही ना काहीतरी घरातलं बघता बघता, संसार मुलं बघता बघता काही ना काहीतरी आपण काम सुरू करूयात, घरगुती का होईना। तर त्याच्यामुळे मला इतकं चांगलं वाटलं ना की चला, माझ्याकडून काही ना काहीतरी तर चांगले मेसेज माझ्या मैत्रिणींना जात आहेत। तर असंच आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकमेकींशी कनेक्टेड राहूयात। आणि जे काही आपली यूट्यूब फॅमिली आहे, आता 600 जणांची यूट्यूब फॅमिली आपली झालेली आहे, तर पूर्ण 600 जणांमध्ये आपल्या जे काही आहे आणि नवीन पण जे काही आपले व्हिडिओज काही लोक बघत असतील आत्ता, तर त्यांना देखील मी हेच सांगेल की प्लीज आपल्या व्हिडिओमधून छान मेसेजेस येत असतात, त्याच्यामुळे ते नक्की बघा। तर इथे बघू शकता तुम्ही, माझी गडबड चाललेली आहे। आता सानवीचं ना 1 महिन्याची जी त्यांना सुट्टी मिळालेली होती ना फायनल एक्झाम नंतर, तर ती संपलेली आहे आणि आता पुन्हा 1 महिना शाळा चालू होणार आहे तिची पुढच्या इयत्तेची। तर आता सानवी 3रीला गेलेली आहे आणि मस्त अशी भरपूर सारी पुस्तकं मिळालेली आहेत तिला, वह्या मिळालेल्या आहेत। तर खरं सांगते तुम्हाला, इतकं आता म्हणजे आपल्या काळी तर हार्डली 5-6 विषय होते आणि तेवढीच पुस्तकं असायची, परंतु आता ह्यांचे ना 15 पुस्तकं आहेत सानवीला। तर ते 15 पुस्तकं बघूनच म्हणजे मला एवढं टेन्शन आलं की आता एवढा अभ्यास कसा आपण हिचा घेणार आहोत किंवा ती कशी करणार आहे, कारण एक विषयाच्या अंडर 2-2, 3-3 असे सब्जेक्ट आहेत त्यांचे। जसं आपलं होतं ना की जर गणित असेल तर त्याच्यामध्ये बीजगणित आणि भूमिती असं 2 विषय होते। तर त्यांचं सानवीचं पण आता तसंच आहे की सायन्स असेल तर त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत त्यांचे, EVS आहे, SST आहे, सायन्स आहे, बरंचसं काही असे 2-3 असे विषय असतात आणि असे मग त्याच्यामुळे टोटल 15 पुस्तकं आहेत। तर सगळ्याला आहे ना मी म्हणजे सानवीच्या पप्पांनी कवर वगैरे सगळं लावलं होतं, मग नावं वगैरे घालायचं काम माझं आहे। आणि मुलांच्या शाळा म्हणजे आपले पालकांची शाळा असते मी तर म्हणते, कारण त्यांचे काही प्रोजेक्ट दिले किंवा काही ना काहीतरी त्यांचं नेहमीच छोट्या मोठ्या एक्झाम चालू असतात, आपण किती इन्व्हॉल्व असतो ना त्या गोष्टींमध्ये, तर अर्ध्याहून जास्त म्हणजे आपणच मुलांच्या गोष्टींमध्ये सगळ्या शाळेच्या इन्व्हॉल्व असतो। खूप सारं लक्ष ठेवायला लागतं, काय चाललं आहे मुलांचं काय नाही, कारण आता तरी म्हणजे माझी मुलं छोटी आहे त्याच्यामुळे मला तर तेवढं लक्ष ठेवायला लागतं। आता मोठ्या इयत्तेच्या मुलांचं माहिती नाही मला की त्यांच्या मम्मी लोक काय करतात, कशी करतात, त्यांना तेवढं इन्व्हॉल्व व्हावं लागतं की नाही का मुलं स्वतः करतात, तेवढं तर मला काही अनुभव नाहीये। परंतु आता सानवी 3रीला गेलेली आहे, तर तशी अजून लहानच आहे, त्याच्यामुळे मलाच तिचं सगळं काही व्यवस्थित बघावं लागतं। आणि शाळेची तयारी करत असताना आहे ना, काय आपण पूर्वतयारी केल्यामुळे आपल्या शाळेची तयारी पटकन होऊ शकते, वेळेवर होऊ शकते, याच्याबाबत देखील मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, तुमच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींबरोबर शेअर करायचा आहे। ही छोट्या टिप्स आहेत की आपण जेव्हा मुलांच्या शाळेची तयारी करतो आणि सकाळी आपल्याला लवकर शाळा असते आणि मुलांना पटकन पाठवायचं असतं, त्याच्यामुळे काहीतरी पूर्वतयारी आपण जर केल्या ना, तर आपल्या अजिबात सकाळी गडबड होणार नाही आणि मुलांचं मेन म्हणजे किऑस्क होणार नाही। कारण आता सानवीच्या शाळेच्या पालकांचे ना आमचा एक ग्रुप आहे, लिटरली तुम्हाला सांगते शेवटच्या क्षणापर्यंत आहे ना, काही पालक असे अगदी कन्फ्यूज असतात आणि ब्लँक असतात की प्रत्येक वेळेला त्यांचं असं असतं ना की उद्या कुठला पेपर आहे, उद्याचा टायमिंग काय आहे शाळेचा, इथपर्यंत सुद्धा त्यांना माहिती नसतं, किंवा काही वर्कशीट शेअर केलेले असतात किंवा काही अभ्यास शेअर केलेला असतो, त्याच्याबद्दल देखील पालक पूर्णपणे ब्लँक असतात। तर असं करून कसं चालेल, कारण आपण आपल्या मुलांना एवढं भारी शाळेमध्ये टाकतो आणि चांगले त्यांनी शिकावं म्हणून आपण त्यांच्याकडे एवढं सगळं लक्ष देणं गरजेचंच आहे, परंतु काही पालकांकडून ते होत नाही, मे बी त्यांच्याकडे वेळ नसेल किंवा त्यांचं मॅनेजमेंट कुठेतरी चुकत असेल। तर मी असं लवकरच एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्लॅन करत आहे, ज्याच्यामध्ये ना माझ्या सगळ्या मैत्रिणींना अशा छोट्या टिप्स देणार आहे मी, की जेणेकरून आपण मुलांचे जे शाळेचं जे काही काम आहे
किंवा जे काही शाळेचं जे रुटीन आहे ना ते आपण कसं छान प्रकारे हँडल करू शकतो, ज्याच्याने काही देखील प्रॉब्लेम होणार नाही आणि मुलं मस्त अशी शाळेमध्ये बिना काही प्रॉब्लेम होता रोजच्या रोज व्यवस्थित जातील. तर बघूया तो व्हिडिओ मला कधी घेऊन यायला जमेल तुमच्यापर्यंत. तर त्या खूप साऱ्या टिप्सपैकी आहे ना एक टिप मी आजच्याच व्हिडिओमध्ये इथं देणार आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण आपल्या लहानपणी जेव्हा आपलं दप्तर भरायचो त्यावेळेला आहे ना आपण जेव्हा पुस्तकाशी उभी लावायचो, त्याच्यामध्ये असे लाईनने लावायचो, तेव्हा आहे ना ती पटकन सापडावी म्हणून आहे ना आपण एक ट्रिक वापरायचो. तर ती अजून देखील मी सानवीसाठी फॉलो करत आहे. ती ट्रिक म्हणजे वरच्या बाजूला असं थोडंसं वाकडं करायचं पुस्तक आपलं आणि त्याच्या पानांवर आहे ना सब्जेक्टचं नाव टाकायचं. त्याच्याने काय होतं ना, प्रत्येक वेळेला जेव्हा पण मुलांना गडबड असते, वर्ग चालू असतो, टीचर समोर शिकवत असतात, एक सब्जेक्ट संपतो, दुसरा सब्जेक्ट जेव्हा चालू होतो त्यावेळेला पुस्तक चेंज करायला सांगतात, दुसरं पुस्तक काढा म्हणतात दुसऱ्या विषयाचं, त्यावेळेला आहे ना पुस्तकं सापडत नाहीत. जेव्हा आपली मुलं लहान असतात तेव्हा त्यांना कन्फ्यूज होते की कुठलं पुस्तक कुठे आहे, कुठं ठेवलेलं आहे. कारण पुस्तकांची साईज काहींची मोठी असते, छोटी असते. तर छोटी पुस्तकं मध्ये अशी अडकली जातात आणि मुलांना समजत नाही की अरे आपण घरी विसरलो का काय पुस्तक, असं पण होतं. तर प्रत्येक वेळेला मग त्यांना काय करायला लागतं, वरती एक पुस्तक काढा, त्याच्यावरचं स्टिकर बघा, सब्जेक्टचं नाव वाचा आणि मग असं चेक करत करत त्यांना जावं लागतं. तर त्याच्याऐवजी काय करायचं ना, असं वरच्या बाजूलाच आहे ना जिथं पुस्तकांचं पूर्ण असं म्हणजे पानं चिकटलेली असतात वरती ना, तिथेच असं घट्ट दाबून असं पेनाने नाव टाकून द्यायचं. इथे तुम्ही बघू शकता असं मी नाव टाकलेलं आहे. त्याच्याने काय होतं ना, जेव्हा आपण बॅगमध्ये अशी सरळ लाईनीने पुस्तकं ठेवू त्यावेळेला आहे ना वरूनच बॅगमध्ये वाचता येतात मुलांना त्या सब्जेक्टची नावं आणि त्याच्याप्रमाणे बुक कशी वरती काढता येतात. तर ही छोटीशी टिप आहे जी आपण मुलांच्या बॅग भरताना आहे ना अशी ही वापरू शकतो, ज्याच्याने मुलांना खूप सोपं पडतं. पटपट पटपट पुस्तकं त्यांना सापडतात आणि शाळेमध्ये आहे ना टेन्शन येत नाही. कारण लहान मुलं लगेच घाबरतात की अरे बापरे मी पुस्तक विसरलो का काय, मग आता मी टीचरला कसं काय सांगू वगैरे. तर असं काही टेन्शन मुलांना राहत नाही. तर तुमच्यापैकी बरेच जण ही टिप फॉलो करत असतील ऑलरेडी, ही अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकं लावत असाल. परंतु बऱ्याच साऱ्या मैत्रिणी विसरल्या असतील, कारण ही आपली जुनी पद्धत आहे, ती मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवून देत आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या मुलांची पुस्तकं तुम्ही जरूर लावा. तर आता आहे ना मार्च महिना ऑलरेडी चालू झालेला आहे आणि आता उन्हाळा म्हणजे इतकं मी आणि सानवी वाट बघत असतो उन्हाळ्याच्या सीझनची. कारण उन्हाळा म्हणजे आम्ही फक्त आंब्यासाठी इतकं वाट बघत असतो की पूर्ण वर्षभरामध्ये हे 2-3च महिने असे असतात की जेव्हा मनसोक्त आपल्याला आंबे खायला मिळतात. आणि मी आणि सानवी आंब्याची म्हणजे जबरदस्त फॅन आहोत. आणि आपल्यापैकी बरेचसे म्हणजे तुम्ही लोक पण फॅन असताल आंब्याचे. आणि कधी एकदा मँगो सीझन येतोय आणि आपण घेऊन येऊ आंबे असं होतं. तर अजून तरी काय म्हणतात ना, प्रॉपर रत्नागिरी हापूस असा आपल्या बजेटच्या बाहेर आहे घेण्याच्या. परंतु सुरुवातीला लोकली जे नाही का आपले कर्नाटकी हापूस वगैरे मिळतात ते घेऊन आपलं आंब्याची खाण्याची हौस भागून घ्यायला काय हरकत आहे नाही का. तर आता ॲक्च्युली ना मी पाडवा वगैरे झाल्याशिवाय शक्यतो आंबे वगैरे आणत नाही. आणि काही जण तर अक्षय तृतीयेला आंबा खातात. परंतु ह्या वर्षी अक्षय तृतीया मला असं वाटतं मे महिन्यामध्ये काहीतरी आहे. तर तोपर्यंत अर्धा आंब्याचं सीझन होऊन जाणार आहे. एवढे दिवस कोण थांबणार नाही का. तर पूजा केल्याशिवाय तर आंबा खायचा नसतं खरं. परंतु मला आता काही राहत नाही आणि सानवीला तर माझ्यापेक्षा पण आंबा खाण्याची ओढ लागलेली आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, आता गुढीपाडवा येईल तेव्हा येईल, आपण करूच या गुढीपाडव्याच्या दिवशी आमरस. परंतु आता सध्या सानवीला कापून खायला का होईना किंवा आमरस ज्यूस, आणि आता अगस्त्याला देखील मला ना सुरुवात करायची आहे थोडंसं आंबा वगैरे. त्या आयुष्यात पहिल्यांदा तो आंबा खाणार आहे ना, पहिलाच त्याचा सीझन आहे आंब्याचा. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे चला आंबे घेऊन येऊयात. छान आहे का. तर आता इथून पुढे तर मे पूर्ण एंड होईपर्यंत म्हणजे जून पहिला पाऊस पडेपर्यंत तर आंबा हा काही सोडायचा नाही आपण. तर असं संपूर्ण उन्हाळा आहे ना आपण मस्तपैकी खाऊन पिऊन घेऊयात.
सगळ्या प्रकारची फळं, ज्यूसवाली फळं येत असतात, आंबे येत असतात, आईस्क्रीम खायची असते, खूप खूप मजा असते उन्हाळ्यामध्ये. तर ही सगळी उन्हाळ्याची मजा आपण अनुभवूयात. नंतर मग आहे पावसाळा आहे, घरातच बसायला लागतं. ज्यांना फिरायची आवड आहे पावसामध्ये त्यांनी नक्की फिरायचं, आणि म्हणजे तो मोसमच काही वेगळा असतो. परंतु खाण्यापिण्याचे खूप हाल असतात पावसाळ्यामध्ये, काही देखील असं व्यवस्थित येत नाही, फळं नसतात एवढी खास. तर असं उन्हाळा मस्त असे छान आपण एन्जॉय करून घेऊयात. तर अगस्त्यला आता ह्या महिन्यामध्ये 10 महिने पूर्ण झालेले आहेत, आणि जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये आपण त्याचं फोटोशूट करत असतो. आतापर्यंत आहे ना प्रत्येक फोटोशूट इतके छान झाले आहेत त्याचे. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी आपण थीम केली होती मी, आणि प्रत्येक वेळेला तुमच्याशी शेअर केलेली आहे की मी काय थीम केली होती. परंतु आता असं झालंय ना की जवळजवळ आहे ना 4 महिन्याच्या नंतर आहे ना त्याचे फोटोशूट करणं आणि फोटो काढणं इतकं अवघड झालं ना. कारण एक तर तो पालथा पडायला लागला लवकर, आणि त्याच्यानंतर मग वळवळ करता करता पूर्ण सगळं जे काय आपण फोटो शूटिंगला अरेंज केलेलं असतं ना साईडला, ते सगळं तो हलवून टाकत होता. आणि आता सुद्धा तेच झालं की ह्या वेळेला ह्या महिन्यामध्ये होळी आहे, तर मला खूप सारं छान असं डेकोरेशन करायचं होतं. परंतु मला ना काय मांडावं तेच कळत नव्हतं, कारण कलर वगैरे जर मांडले तर हा बाबा मस्तपैकी असं ते कलर बिलर सगळे ओढून घेणार. त्याच्यामुळे अक्षरशः ते कलर देखील मी अशा पाकिटामध्येच ठेवले तिथं. आणि हे जे डेकोरेशन तुम्हाला दिसतंय ना आता, ते देखील केलं होतं ना, ते देखील त्यांनी खालचं कापड पूर्ण इतकं ओढून घेतलं की त्याच्यावर ठेवलेल्या सगळ्या वस्तू पूर्ण हालत होत्या. तर त्याच्यामुळे ना हे बाळाचं फोटोशूट 1-2-3 महिन्यांपर्यंत चांगल्या प्रकारे करता येतं आपल्याला. पण त्याच्यानंतर आहे ना एकदा का बाळ पालथं वगैरे पडायला लागलं आणि म्हणजे जास्त हालचाल वाढली की फोटो वगैरे काढणं खूप अवघड होऊन जातं. तर असं चला आता अजून 1च महिना राहिलेला आहे, 11व्या महिन्याचं फोटोशूट. त्याच्यानंतर मग डायरेक्ट 1 वर्षाचं फोटोशूट, म्हणजे त्याच्या बर्थडेमध्येच त्याचे सगळे फोटो निघतील. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मी त्याला ना झोका आणलेला आहे. मागे आम्ही मध्यंतरी गार्डनमध्ये जेव्हा त्याला नेलं होतं ना तेव्हा छान असं झोक्यावर बसला होता तो. तर त्याच्यामुळे मग मी विचार केला की चला आता त्याला काही ना काहीतरी असं घरामध्ये कधी पण तो असं रडतो वगैरे ना, मग त्याला ज्या मावशी आहेत त्या थोडंफार इकडे तिकडे नादवतात काही ना काहीतरी खेळण्यामध्ये. तर असं झोका वगैरे घेतला म्हणजे तो त्याच्यावर जाऊन जरा वेळ बसू शकतो. तिथे देखील त्या झोक्यावर त्याला नादवू शकतात, म्हणजे तो रडायचं वगैरे थांबेल. तर लहान मुलांना असं काही ना काहीतरी एंगेज ठेवण्यासाठी आपल्याला पाहिजे, आणि झोका हा तर बेसिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी त्याला ऑर्डर केलेला आहे, तर त्याला खूप आवडलेलं आहे. तर सध्या तो त्याच्यावरच बसतो वगैरे मस्तपैकी. आता तुम्ही म्हणाले मध्येच हिच्या घरी कोण आलं आणि हे ओट्यावर किचन ओट्यावर काय हा पसारा काढलेला आहे. तर हे ना माझं गॅस शेगडीचं काम चालू आहे, रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंगचं. ही जी गॅस शेगडी आहे ना ही मी जवळजवळ 3 वर्ष झाले असतील घेतलेली, म्हणजे कोरोनाच्या अगोदर मी ही शेगडी घेतली होती आणि चांगली चालली. परंतु आहे ना नंतर अचानकच ना एक साईडचे जे काही सगळे स्क्रू वगैरे आहेत ना ते पडून गेले, आणि त्याच्यानंतर मग साईडनी सगळं पूर्ण गॅस वगैरे ना असं भडका निघत होता गॅसचा. तर मग तेव्हापासून मी एक जी बाजू आहे ना ती वापरतच नव्हते. माझ्या 3 ह्याचा तो बर्नरचा गॅस शेगडी आहे आणि रिच लुक कंपनीची आहे. तर मी तर तुम्हाला ना माझ्या सगळ्या मैत्रिणींना हेच सजेस्ट करेल की कुठल्याही लोकल कंपनीची ब्रँडची अशीच तुम्ही उचलून घेऊन आणू नका. माझं तेच झालं. ही रिच लुक कुठल्या कंपनीची मला माहितीच नाही. मी आपलं ठीक आहे म्हटलं चांगली दिसती अशी, वर्ण लुक वगैरे चांगला होता, कारण मला जरा थोडीशी स्टील बॉडी हवी होती आणि ह्याची स्टीलची बॉडी आहे आणि वर्ण ग्लास टॉप आहे. त्याच्यामुळे मग मला लुक आवडला होता म्हणून मी ही घेतली होती. परंतु घरी आणल्या त्याचे सगळे खाली बर्नरचे स्क्रू वगैरे पडून गेले. परंतु ती बाकीच्या पद्धतीनेच म्हणजे चांगली चालू होती, त्याचं असं काही फ्लेम वगैरे काही कमी नव्हती झाली. परंतु एक हा जो बर्नर आहे ना लेफ्ट साईडचा तो खराब झाला होता. तर मी तशीच चालवली, कारण मग प्रेग्नन्सीमध्ये बाळ लहान असल्यामुळे मला बाहेर जाता येत नव्हतं, सर्व्हिसिंगला घरी कोणाला बोलवता येत नव्हतं. परंतु आता फायनली मी म्हटलं जाऊ दे मरू द्यात, आपण आलोय एका कामासाठी. मी बाहेर गेले होते तेव्हा त्या सर्व्हिसिंगवाल्याला अक्षरशः उचलून घेऊन आले. म्हणलं चल बाबा पहिलं करून घे, कारण गॅसचं काम दुर्लक्ष म्हणजे न करणं हेच चांगलं आहे. म्हणजे वायर आपली जी असते गॅसची ती देखील त्याच्यावर डेट असते टाकलेली, त्या डेटप्रमाणे बदलायलाच पाहिजे. आता अजून 1 वर्ष तरी माझी ती जी गॅसची वायर आहे, तो जो गॅसचा पाईप आहे ना तो चांगला आहे. पण बाकीचं जे काही सर्व्हिसिंग आहे आणि जे काही त्याचं रिपेअरिंग जे खराब झालं होतं ना ते सगळं केलं मी. तो बर्नर वगैरे बदलून घेतला. जवळजवळ 600-700 रुपये त्याच्यामध्ये माझा खर्च झाला. परंतु एक जी रिस्क होती ना ती जरा माझी कमी झालेली आहे आणि आता मस्त झालेली आहे माझी शेगडी. आणि तुम्हाला नवनवीन रेसिपी दाखवायला आता माझी गॅस शेगडी आणि मी दोन्ही तयार आहे.
तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, कारण आठवड्यातून 2दाच मला व्हिडिओ टाकायला जमतो. त्याच्यामुळे आठवड्यात बरंचसं काही गोष्टी साठलेल्या असतात ज्या तुमच्याशी शेअर करायच्या असतात. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आज शेअर झालेल्या आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आणि ते तुम्ही बघू शकता, सानवी मस्त आपली उंटावर चालली आहे आणि बाळा आमचं खालून असं करत आहे की मला घ्या. परंतु जेव्हा खरंच मी त्याला बसवायला गेले ना, तेव्हा तो खूप घाबरला. तर जेव्हा मोठं होईल तेव्हा बसवेलच मी त्याला. तर आता सानवीची सुट्टी देखील संपलेली आहे आणि तर माझी ड्युटी चालू झालेली आहे सानवीच्या शाळेसोबतच. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून आता जे काही माझं रुटीन चालू होईल ते रात्री 12 वाजेपर्यंत काय खरं नाहीये. हार्डली 5 तास मला आता झोप मिळणार आहे. तर असो, हे आपलं बायकांचं लाईफ आहे. आपल्या मुलांसाठी आपण जगतो शेवटी आणि त्यांच्यासाठीच सगळं करतो. चला, तर मग व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.